पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी-एस संदर्भात पी-आय-बीचा एक मोठा खुलासा. सरकारी पेन्शनधारकांची आता चिंता होणार दूर. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या एका खोट्या बातमीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठी खळबळ उडालेली आहे. चला पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डी-ए वाढ आणि भविष्यात वेतन आयोगाचे फायदे मिळणे बंद होईल, ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र केंद्र सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी-आय-बीने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलेला असून खोटा असल्याचे सांगितलेले आहे. पी-आय-बीच्या मते हा मेसेज वारंवार फॉरवर्ड केलेला असून त्यामध्ये कोणतेही सत्य नाही. हा मेसेज समाज माध्यमावर पसरताच सरकारी पेन्शनधारकांमध्ये चिंतेची लाट सुरू झाली. मात्र पी-आय-बीच्या या दाव्यामुळे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. पी-आय-बीने पुढे असेही म्हटले आहे की सी-सी-एस पेन्शन नियम 2021च्या नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आलेली असून या सुधारित नियमानुसार असेही म्हटले आहे, जर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला गैरवर्तनामुळे काढून टाकले गेले तर त्याचे पेन्शन किंवा निवृत्ती लाभ रद्द केले जाऊ शकते. म्हणजेच सामान्य निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढला आहे किंवा वेतन आयोगाचे फायदे बंद केले आहेत हे मात्र खोटे आहे, असे आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.